तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. माझी कन्या भाग्यश्री. तर या योजनेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता जी अर्थसंकल्पित केलेला जो निधी आहे, तो वितरित करण्याबाबत एक जी-आर आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता तो जी-आर हा असणार आहे. तर हा जी-आर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून आलेला असणार आहे. तर दिनांक हा 13 फेब्रुवारी 2025 रोजीचा असणार आहे. तर येथे असणार आहे वाचा महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक. तर ते त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे. तर आता जे आहे ते आपण आपले जे कामच आहे की शासन निर्णय की त्याच्यामधून आता आपण माहिती पाहणार आहोत की हा निधी वितरित करण्याबाबत कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो शासनाकडून काढण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे असणार आहे शासन निर्णय. माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक क्रमित करून राज्य दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास वाचा क्रमांक 2 येथील दिनांक 30/10/2023 रोजी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने माझी कन्या भाग्यश्री योजनेतील दिनांक 31 मार्च 2023 पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 8,80,00,000 इतका निधी जो आहे तो आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर या शासन निर्णयामध्ये अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे की ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे 30/10/2023 रोजीपासून. तर भाग्यश्री तर या शासन निर्णयान्वये त्या अनुषंगाने जी माझी कन्या भाग्यश्री योजना आहे त्याची दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत जेवढे काही लाभार्थी पात्र झालेले आहेत त्यांना लाभ देण्याकरिता एकूण रुपये 8,80,00,000 एवढा निधी जो आहे तो खर्च करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना जो आहे तो वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारची माहिती या जी-आरमध्ये दाखवलेली आहे. तुम्ही खालील एक तक्ता पाहू शकता की ज्याच्यामध्ये हा निधी जो आहे तो कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्या विषयाची माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर त्याच्या खालील मुद्दा क्रमांक 2 मध्ये अशा काही प्रकारे सांगितलेलं आहे. आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांनी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंतचे अद्यापही किती लाभार्थी आहेत याबाबतचा आढावा घेऊन सदर योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल ही तपासणी करून लाभ अदा करण्याच्या अधीन राहून वरील प्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना देण्यात आलेल्या आहेत की जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर या योजनेचा जो निधी आहे तो वितरित करण्यात यावा. तर अशा प्रकारची माहिती या योजनेबाबतची या जी-आरमध्ये आलेली आहे. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.